हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय पेज. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच मला पाहिलं असेल तर हॅलो, मी अश्विनी. मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन ब्लॉग आणि लाईफस्टाईल अशा विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल किंवा कॉन्टेंट तुम्हाला आवडला असेल आत्तापर्यंत किंवा अजून बघितलं नसेल, पण जर हा व्हिडिओ संपत येताना तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह, एंटरटेनिंग किंवा मनाला आनंद देणारा कॉन्टेंट तुम्हाला इकडे पाहायला मिळतो, तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. बाजूची बेल आयकॉनही दाबा. त्याने काय होईल की जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं तो मिस होणार नाही. हा जो मेकअप तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती पाहताय याचा ट्युटोरियल जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी आय बटनमध्ये याची लिंक देते किंवा या व्हिडिओच्या जस्ट आधीचा व्हिडिओ तुम्ही कन्सिडर करू शकता. नावावरनं तुम्हाला कळलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूड लिपस्टिक्स बघणार आहोत. कारण आजकाल म्हणजे आत्ता असं नाही तर गेल्या 2-1 वर्षापासून ना न्यूड लिपस्टिकचा किंवा न्यूड मेकअपचा खूप जास्त फॅड आहे म्हणा, फॅशन आहे, ट्रेंड आहे. सगळेजण प्रेफर करतात न्यूड लिपस्टिक्स वापरायला. मग या न्यूड लिपस्टिक ज्या आहेत त्या ब्राऊन टोनमध्ये पण आहेत, पिंक टोनमध्ये पण आहेत. जी चेहऱ्यावरती खूप जास्त भडक दिसत नाही, सटल वाटते, अशा लिपस्टिक्सना काय म्हणतात, न्यूड लिपस्टिक. जनरली तुमचे ओठ काही न लावता जसे दिसतात त्यालाच बेटर व्हर्जन देण्यासाठी फक्त एक हलकासा टिंट दिला जातो. अशा लिपस्टिक्सना न्यूड लिपस्टिक्स असं म्हटलं जातं. ऑफिस वेअरसाठी, कॉलेज गोईंगसाठी किंवा एकदम पार्टी मेकअप लुक जिथे तुम्ही खूप हेवी आय मेकअप केलेला आहे तिथे सुद्धा जर तुम्ही न्यूड लिपस्टिक इंट्रोड्यूस केली किंवा यूज केली तरीही तुमचं जे पूर्ण लुक आहे ते खूप जास्त वाव दिसतं आणि खूप सुंदर दिसतं. बरेचसे न्यूड शेड जे असतात ना ते प्रत्येक स्किन टोनवरती किंवा प्रत्येक चेहऱ्यावरती तितकेसे छान जात नाही जितके काही चेहऱ्यांवरती जातात. मग अशा वेळी काय करायचं, अशा वेळी तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही लिप लायनर यूज करू शकता डार्क. आणि मग त्यानंतर फक्त सेंटरला तुम्ही ती न्यूड लिपस्टिक इथे काहीतरी होतंय, मग त्यानंतर तुम्ही न्यूड लिपस्टिक यूज करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे काही पर्सनल फेवरेट जे न्यूड लिपस्टिक्स आहेत त्यांचं रिकमेंडेशन तर मिळेलच मिळेल, पण जे लिप लायनर मी यूज करते की जे डार्क आहेत आणि मस्त आहेत त्यांचं सुद्धा तुम्हाला रिकमेंडेशन मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. ज्या काही लिपस्टिक आहेत, लिप लायनर आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते चेकआउट करायला विसरू नका. जर तुम्हाला त्यातनं काही हवं असेल, परचेस करायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली लिंक थ्रू परचेस करू शकता. तर आपण सर्वात आधी स्टार्ट करूयात. मी तुम्हाला स्वॉच दाखवणार आहे विथ मेकअप आणि विदाऊट मेकअप असंही. त्यामुळे मी खूप साऱ्या वेळा लिपस्टिक काढणार आहे, लावणार आहे. तर थोडं चहा कॉफी काहीतरी घेऊन बसा कारण व्हिडिओ मोठा होऊ शकतो. ठीक आहे. तर आत्ता मी जे कॉम्बो माझ्या लिप्सवरती तुम्ही बघताय तर तिथे मी लावलं होतं लिप लायनर मार्स कंपनीचं. हे जे लिप लायनर आहे याची जी शेड होती ती होती ब्लड बाथ 03 नंबर असं ह्याचं शेड आहे. आणि हा जो शेड आहे या लिप लायनरचा हा ना डार्क आहे, पण आहे ना थोडासा याच्यामध्ये रेड टिंट आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर ब्राऊन नाही आहे, म्हणजे याचा जो बेस आहे तो रेड आहे आणि त्याच्यात थोडासा ब्राऊन मिक्स करून डार्क आहे. लागायला खूप सुंदर लागते. याचबरोबर अजून एक मार्सचा माझ्याकडे लिप लायनरचा शेड आहे, तो आहे डीप ब्राऊन. तो पण मी तुम्हाला दाखवते. हा जो आहे तो आहे डीप ब्राऊन. या 2 शेडमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो शेड आहे हा जास्त तुम्हाला ब्राउनिश फॅमिलीत दिसेल आणि हा रेडिश फॅमिलीत दिसेल. मग तुम्ही जसं लिपस्टिक प्रेफर करणार आहात त्याप्रमाणे तुम्ही लिप लायनर यूज करू शकता. आता तुमचा जर हा प्रश्न असेल की प्रत्येक वेळी लिप लायनर हे आपल्या लिपस्टिकला मॅचच असायला पाहिजे का, तर असं नाही आहे. तुम्ही डार्कर शेडचे लिप लायनर पण यूज करू शकता. त्याने काय होतं, जर एखादी लिपस्टिक फ्लश आउट होत असेल तुमच्या चेहऱ्यावरती, म्हणजे तुमच्या ओठांवरती जर ती छान नसेल दिसत, तर लिप लाईन करून लिप लायनर लावून त्याला थोडं स्मच करून जर सेंटरला तुम्ही ती लिपस्टिक लावली तर तीही तुम्हाला सूट होऊन जाते. आता यानंतरचं जे नेक्स्ट लिप लायनर आहे ते आहे स्विस ब्युटीचा 09 नंबर बर्गंडी असा याचा शेड आहे. हा पण एक खूप सुंदर शेड आहे. असा सुंदरसा हा बर्गंडी शेड आहे.
त्यानंतर अगेन दुसरी जी आहे ती सुद्धा स्विस ब्युटीचीच लिप लायनर आहे, ज्याचा शेड आहे डार्क चॉकलेट 02 नंबर. ॲक्च्युली हे जे स्विस ब्युटीचे लिप लायनर आहेत ना, त्याच्यातला मी पूर्ण बॉक्सच घेतला होता, त्यामुळे हे सगळे शेड माझ्याकडे आलेले आहेत. हा खूप जास्त डार्क ब्राऊन शेड आहे. जेव्हा अगदीच न्यूड लिपस्टिक मला असते माझ्याकडे, किंवा मला खूप जास्त बोल्ड असं काहीतरी तयार करायचं असतं, किंवा इवन रेड बोल्ड लिप्स जर तुम्हाला तयार करायचं असतील तर एकदा ट्राय करून बघा. अशा डार्क लिप लायनरनं लिप लाईन करून नंतर सेंटरला जर तुम्ही ती रेड कलरची लिपस्टिक लावली ना, कमाल बोल्ड, सेक्सी आणि क्लासी दिसते. यानंतरचा जो नेक्स्ट शेड आहे तो आहे अगेन बर्गंडी 09. बर्गंडी आपण बघितला का आता? कोई सेंस है इस बात की? येस, बर्गंडी 09च परत पिक केला मी. नेक्स्ट जो शेड आहे तो आहे चेरी ब्राऊन 06 नंबर स्विस ब्युटी. हाही खूप सुंदर असा ब्राऊन शेड आहे. जेव्हा मला डेली वेअरचं लिपस्टिक लावायची असते, किंवा इन केस कधी असं जर झालं की माझ्याकडे ॲप्रोप्रिएट लिपस्टिक नाही आहे, तर मी हा जो शेड आहे तो फक्त लिप लायनरचाच लिपस्टिक म्हणून यूज करते आणि ट्रस्ट मी कमाल दिसतो. हे एवढे माझ्याकडे लिप लायनरचे रिकमेंडेशन्स आहेत. 5 शेड आहेत की जे तुम्ही परचेस करू शकता. तर यानंतर आपण स्टार्ट करूयात लिपस्टिक्सना. सुरुवात झाली होती, मी लिप लायनर कुठलं यूज केलं, मी मार्सचं लिप लायनर यूज केलं. त्यानंतर मी लिप ग्लॉस फक्त लावलेला आहे. तर ज्या काही लिपस्टिक्स तुम्हाला दाखवणार आहे ह्या सगळ्या लिपस्टिक्स आहे ना मॅटिफाईंग लिपस्टिक आहे. कारण जर तुम्ही मला आधीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मला ग्लॉसी लिपपेक्षा मॅट लिप्स खूप जास्त आवडतात, आणि त्यामुळे माझ्याकडे जे काही कलेक्शन आहे ते सगळं आहे मॅट लिपस्टिकचं. तर आपण स्टार्ट करूयात. सर्वात आधी आपण पाहणार आहोत, ही आहे शेंबॉर कंपनीची लिपस्टिक. खूप सुंदर असा शेड आहे हा. याचा जो नंबर आहे तो 584 असा नंबर आहे, आणि याचा ॲप्लिकेटर पण खूप सुंदर आहे दिसतंय. थोडासा हा डार्क शेड आहे, याचं पिगमेंट असं आहे, आणि हा आत्ता जसा दिसतोय हा सुकल्यावरती खूप सुंदर दिसतो. 2 मिनिटात मी हा लावते आणि तुम्हाला भेटते. ही जी लिपस्टिक आहे ह्याला ना सुकायला, ही जी लिपस्टिक आहे त्याला सुकायला, ड्राय व्हायला 2 मिनिट लागतात. आधी लावल्या असं तुम्हाला ग्लॉसी लिप वाटू शकतात, पण हे थोड्या वेळानं ड्राय होतात. ड्राय झाल्यानंतर आपण भेटूयात. आणि ही लिपस्टिक ड्राय झाल्यानंतर काहीशी अशी दिसते. खूप जास्त हलकी आहे, आणि याचं विदाऊट मेकअप जे लुक आहे ते मी इकडे बाजूला लावते. विदाऊट मेकअप ही लिपस्टिक अशी दिसते, विथ मेकअप ही लिपस्टिक अशी दिसते. जर तुम्हाला एखादी लाईट वेट मॅटिफाईंग अशी लिपस्टिक जर हवी असेल की जी थोडीशी ब्राऊन शेडमध्ये आहे, थोडीशी डीप टोनमध्ये आहे, तर तुम्ही नक्कीच ही लिपस्टिक ट्राय करू शकता. यानंतरची जी नेक्स्ट लिपस्टिक आहे ती आहे नायकाची 01 बॉम्बे असा या शेडचा नंबर आहे. तर ही जी लिपस्टिक आहे ना ही अतिशय लाईट आहे. अगेन ही सुद्धा लावल्यानंतर याला सुकायला थोडासा वेळ लागतो, पण हा जो शेड आहे ना हा खूप लाईट आहे, तर तो मला थोडासा माझ्या चेहऱ्यावरती फ्लश आउट झाल्यासारखा दिसतो. मग मी अशा वेळी काय करते, मी एखादं डार्क लिप लायनर घेते आणि त्याने या लिपला लाईन करते, त्यामुळे ती लिपस्टिक अजून दिसायला सुंदर दिसते. आणि सुकल्यानंतर हा जो कलर आहे तो असा एवढा सुंदर दिसतो. बाजूला मी विदाऊट मेकअप सुद्धा ही लिपस्टिक कशी दिसते, विथ लायनर विदाऊट लायनर ते सुद्धा अटॅच केलेलं आहे. नंतर लॅक्मेच्या 3 लिपस्टिक आहेत माझ्याकडे. ह्या 3ही माझ्या
खूप आवडते आहे. त्यामध्ये एक आहे ब्राऊन शियर, एक आहे न्यूड ट्विस्ट आणि एक आहे न्यूड ड्रीम. तर त्यामध्ये सर्वात आधी आपण ब्राऊन शियर चेक करूयात. ही जी आहे ना, ही मस्त ब्राऊन टोनमध्ये लिपस्टिक आहे. मला लॅक्मेमध्ये जर सगळ्यात जास्त कुठलं प्रोडक्ट म्हणजे लावल्या आवडलं असेल आणि ते एक सोडून मी बऱ्याच वेळा रिपर्चेस जर कुठलं केलं असेल तर त्या या लिपस्टिक्स आहेत. खूप सुंदर आहेत, खूप लाईटवेट आहेत. असं ओठांवरती वाटत नाही की तुम्ही काहीतरी लावलं आहे किंवा लेअरअप केलं आहे. लागतात पण खूप सुंदर, अशा चॉकी होत नाहीत, म्हणजे चिपकत नाहीत. सुकल्यानंतर खूप सुंदर असं मॅट लुक मिळतं. आणि त्यामुळे म्हणजे जेवढ्या मी लिपस्टिक तुम्हाला आत्ता दाखवणार आहे ना, त्याच्यात सगळ्यात टॉप मोस्ट किंवा टॉप फेवरेट जर तुम्ही म्हणाल तर माझ्या या लॅक्मेच्या लिपस्टिक्स आहेत. आत्ता जो मी शेड लावलेला आहे तो आहे ब्राऊन शियर म्हणून. इथे विथ मेकअप हा असा दिसतो आणि विदाऊट मेकअप हा असा दिसतो. नेक्स्ट जो आहे तो आहे न्यूड ड्रीम 08 नंबर, सेम लॅक्मेचाच आहे. आणि हा जो आहे तो असा शेड आहे. आणि हा ओठांवरती कसा दिसतो तो मी लावून दाखवते. आणि हा जो शेड आहे तो ओठांवरती असा दिसतो. ठीक आहे. सुंदर पिंक टोनमध्ये हा आहे आणि हा विथ मेकअप असा दिसतो, विदाऊट मेकअप असा दिसतो. सिरीजमधली किंवा याच कंपनीमधली सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात जास्त आवडती लिपस्टिक माझी ही आहे. ती आहे ब्राऊन न्यूड ट्विस्ट. खूप सुंदर ब्राऊन टोनमध्ये ही लिपस्टिक आहे. ह्या तीनही ज्या लिपस्टिक मी लास्टला यूज केल्या आहेत. अरे यार, फोकस थोडासा हलतोय. यांना मला लिप लाईन करायची तितकीशी गरज पडली नाही. खूप सुंदर हा पण शेड आहे. ऑफिस वेअरसाठी परफेक्ट न्यूड. परफेक्ट न्यूड कुठला असेल तर हा आहे. फोकस, हां हा आहे. यानंतरचं जे माझं रिकमेंडेशन आहे ना ते आहे हे मॅट लुक पॉवर लास्ट म्हणून लिपस्टिक आहे. हे मी एका माझ्या इथल्या लोकल शॉपमधनं घेतलेल्या लिपस्टिक्स आहेत. ह्या दोन्ही शेड मला खूप जास्त आवडतात. आणि हे क्रेयॉन टाईप आहे, ट्विस्ट करायचं आहे. एक जो लिप्स शेड आहे त्याचं नाव आहे 09 चॉकलेट लावा, जो मी आत्ता यूज करते आहे. खूप जास्त क्रीमी टेक्स्चर असलेलं खूप सुंदर असं लागणारं हे लिपस्टिक आहे आणि याचा शेड पण खूप सुंदर आहे. याचा जो फॉर्म्युला आहे तो ना क्रीमी फॉर्म्युला असल्यामुळे ओठांना अजिबात ड्राय करत नाही किंवा चिपकत नाही, व्यवस्थित लागतं आणि व्यवस्थित सेटलसुद्धा होतं. याचासुद्धा जेव्हा तुम्ही अप्लाय करता, ॲप्लिकेशन करता तेव्हा थोडंसं क्रीमी टेक्स्चर तुम्हाला वाटू शकतं, पण थोडा वेळ गेल्यानंतर 60 सेकंदानंतर तो इतका छान मॅट होतो की तुम्हाला असं फील पण होत नाही की तुम्ही ओठांवरती काहीतरी क्रीम प्रॉडक्ट लावलं आहे म्हणून. विथ मेकअप ही लिपस्टिक अशी दिसते आणि बेअर स्किनवरती तुम्ही बाजूला पाहताच आहात अशी दिसते. म्हणजे जरी तुम्ही मेकअप केला नसेल तरीही तुमच्या चेहऱ्यावरती ही लिपस्टिक अशी रिफ्लेक्ट करू शकते. जर तुम्ही माझ्या अंडरटोनचे, माझ्या स्किन टोनचे असाल तर साधारण असं काहीसं लुक तुम्हाला या लिपस्टिकने मिळेल. यानंतरची नेक्स्ट जी लिपस्टिक आहे ती सेम कंपनीची आहे. 024 किंवा 24 टच वूड असं या शेडचं नाव आहे. आणि हा शेड जो आहे तो मस्त असा वुडी ब्राऊन जो शेड आहे तो असा आहे, खूप सुंदर आहे.
आणि खूप सुंदर असा ब्राऊन शेड आहे, हा ब्राऊन न्यूड शेड आहे. जर तुम्ही माझे सगळे रिकमेंडेशन जर पाहिले ना, याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्त प्रमाणात ब्राऊन टोन दिसेल, परत थोडासा पिंक टिंट दिसेल, बट ट्रस्ट मी इंडियन स्किन टोनवरती हे जेवढे शेड मी दाखवले ते खूप जास्त कमाल दिसतात. तुम्ही डस्की असाल, फेअर असाल, मीडियम टोन असाल, कसेही असाल, तर हे जेवढे काही शेड मी तुम्हाला दाखवलेत ते खूप सुंदर दिसतात. यातला एखादा जर तुम्ही डस्की असाल तर तुमच्या स्किनवरती हा शेड आणि हा शेड थोडासा फ्लश आउट, हा एक अजून म्हणजे हा आणि हा शेड फ्लश आउट होऊ शकतो. पण अगेन जसं मी मगाशी ट्रिक सांगितली की लिप लाईन करून तुम्ही यूज करू शकता, तर हे वर्क होऊ शकतं. आणि जर तुम्ही फेअर टोनकडे असाल तर तुमच्या स्किनवरती हा थोडासा जास्त डार्क वाटू शकतो. त्यामुळे अगेन तुम्ही याला थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये यूज केलं तर खूप सुंदर दिसेल. आता सगळ्यात लास्ट जो लिप शेड बाकी आहे तो आहे कलर केमिस्ट्रीचा लिपचिक क्रेयॉन नाव आहे. याचा तुम्ही चिकवरती पण यूज करू शकता आणि याचा जो नंबर आहे ब्लूम LG40 असा शेडचा नंबर आहे आणि हा जो शेड आहे तो असा आहे. ओके, आता हा जो शेड आहे ना, पर्टिक्युलर हा शेड जेव्हा मला यूज करायचा असतो तेव्हा मला लिप लाईन करायला लागतं, कारण मी दाखवते विदाऊट लिप लाईन पण लावून दाखवते आणि विथ लायनर पण तुम्हाला लावून दाखवते की किती फरक पडतो. एक छोटीशी टिप देते, जेव्हा तुम्हाला असं खूप साऱ्या लिपस्टिक्स तुम्ही ट्राय केल्या असतील किंवा आधीची लिपस्टिक पूर्णपणे काढायची आहे आणि दुसरी अप्लाय करायची, तेव्हा जर तुमच्याकडे मेकअप रिमूव्हर नसेल किंवा एखादं ऑप्शन नसेल तर तुम्ही वॅसलिनचा वापर करू शकता. वॅसलिनवरून आठवलं, जर तुमच्याकडे लिप ग्लॉस नसेल आणि तुम्हाला फक्त फोटो पुरतं किंवा व्हिडिओसाठी जर कॉन्टेंट क्रिएशनसाठी तुम्हाला लिप ग्लॉस लावायची इच्छा झाली असेल तर तुम्ही लिप ग्लॉस नसताना वॅसलिन लावून लिप ग्लॉसचं इल्युजन क्रिएट करू शकता. आता मला काढायचं आहे, 1 मिनिट ठेवायचं आहे, त्यानंतर आपण ही लिपस्टिक काढणार आहे. बघितलं, खूप पटकन लिपस्टिक निघते. हे माझे ओरिजिनल लिप्स आहेत. केमिस्ट्रीची जी लिपस्टिक यूज करणार आहे ती मी लावते. ही लिपस्टिक माझ्या ओठांवरती खूप विचित्र दिसते, म्हणजे मला हे लुक नाही आवडत. ठीक आहे, मग मी काय करते, या लिपस्टिकला यूज करताना ना मी नेहमी आधी लिप लाईन करते डार्क शेडनं आणि मग नंतर ही लिपस्टिक लावते. आता ही ऑलरेडी लावली आपण, यावरनं पण लिप लायनर आपण लावू शकतो. आणि फक्त सेंटरला मी ती लिपस्टिक ठेवते. मग जे फायनल लुक मिळतं ते असं मिळतं. आणि हे होते माझे मोस्ट फेवरेट लिप लायनर्स आणि लिपस्टिकचं कलेक्शन. बोनस गुण म्हणून मी तुम्हाला याबरोबर माझे काही रिसेंटली ॲड झालेले फेवरेट लिप ग्लॉसेस आहेत. अफोर्डेबल रेंजमध्ये रेनेचं आहे, एक आहे ज्याची शेड आहे लिप ग्लॉस न्यूड आणि एक आहे लिप ग्लॉस पिंक. तर हे जे दोन, का बोबडी वळायला लागली माझी, हे जे दोन्ही शेड आहेत ना ते सुंदर आहे, थोडंसं टिंटेड आहेत. याच्यामध्ये पिंक टिंट आहे आणि हा जो दुसरा शेड आहे याच्यामध्ये ब्राऊन आहे किंवा न्यूड तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि हा जो आहे हा काहीसा असा दिसतो. कुठल्याही लिपस्टिक सोबत जर तुम्हाला थोडंसं ग्लॉसी लुक क्रिएट करायचं असेल तर फक्त तुम्ही काय करू शकता, हे लिप ग्लॉस यूज करू शकता. आणि आत्ता तुम्हाला ह्या सगळे शेड्स दिसत असतील, खूप सुंदर शेड्स आहेत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण चेहऱ्यावरती मी लावून दाखवले तुम्हाला की माझा विथ मेकअप विदाउट मेकअप हे सगळे लिपस्टिक कसे दिसतात. यातला नक्की तुम्हाला कुठला आवडला किंवा कुठला खूप जास्त तुम्हाला छान वाटला आणि तुम्ही तो परचेस करणार आहात ते मला नक्की सांगा. सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू, थँक्यू.